जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत या ठिकाणी येत आहेत। दौंड तालुक्याचे तहसीलदार मान्य अरुणजी शालार, त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे साहेब या ठिकाणी पालखीस्थळ या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि पालखी आगमनाच्या पूर्वी त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांनी या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे या संदर्भात पाहणी केलेली आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपल्याला माहिती आहे आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं यवत या ठिकाणी आगमन होणार आहे आणि मागील म्हणजे आपण 2-4 महिन्यापासून ह्या पालखी सोहळ्याची तयारी करत असतो सर्वच जण। त्याच्यामध्ये ग्रामस्थ असतील, सगळे यवत गावचे, आजूबाजूच्या परिसरातील सर्व जे काही वारकरी लोक असतील आणि प्रशासनातील सर्वच लोक हे एकत्रित तयारी करत असतात। आपण या निमित्तानं जर्मन हँगर असेल, पाण्याची सुविधा असेल, टॉयलेट्स असेल, स्वच्छता आणि पोलीस बंदोबस्त या सगळ्या गोष्टींची प्रशासनामार्फत आणि गावकऱ्यांमार्फत आणि सर्व जे काही कमिटीमधील मेंबर आहेत त्यांच्यामार्फत आपण तयारी केलेली आहे आणि आपण सर्वजण सज्ज आहोत। या ठिकाणी पालखी येते, परंतु पुण्यापासून इथपर्यंत त्यांना तिखट जेवण काही नसतं आणि पिठलं भाकरीचं अतिशय उत्कृष्ट कढईमध्ये पिठलं बनवलं जातं, चुलीवरती भाकरी बनवल्या जातात आणि यवत ग्रामस्थ हे स्वयंपाकाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत असतात आणि ही चव सर्व लाखो वारकरी पिठलं भाकरीची चव घेत असतात। त्याचप्रमाणे आज आपण यवत या ठिकाणी भेट दिली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी यवत या ठिकाणी पाहणी केली। नाही, आता आपण वेळोवेळी इथं भेटी दिलेल्या आहेत, मीटिंग घेतलेल्या आहेत, तयारीबाबत सर्वांसोबत एकत्रित सगळ्यांनी मिळून चर्चा केलेली आहे आणि टीमवर्क आहे। एवढा मोठा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे आणि ह्याची तयारी सगळ्यांनी केलेली आहे। आपण पाहिलं असेल भाकरी म्हणजे अतिशय चांगला मेनू आहे, त्या निमित्तानं जेवणाची तयारी सगळ्यांनी केलेली आहे आणि जेवढे काही वारकरी येतील त्यांच्यासाठी पुरेसं असं जेवण, पाणी आणि इतर सुविधा गावकऱ्यांमार्फत देखील करण्यात आलेल्या आहेत आणि त्या बाबतीत काय अडचण येणार नाही। काय अडचण आली तरी आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत, कुठल्याही 24 तास इथे अवेलेबल असतो हेही या निमित्तानं मी सांगतो। आणि ही वारी, हा सोहळा चांगल्या प्रकारे निश्चितच पार पाडला जाईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। आणि तेव्हापासून आजपर्यंत व्यसन दाखवायचं आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो नाही, आम्हाला काहीतरी कोणती विनंती करू द्या, हे आम्हाला जागा बसून म्हणजे तेच चांगलं आहे उलट जेवण। हॉटेलला जाऊन शेतकरी समाज आहे सगळा, शेतकरी समाजाला काय आवडतं व्यसन ते मिळत नाही कुठे तुमचं एवढचे हाय प्रोग्राम करतो नका काय बोलतो आता ते टर्म व्यसन इथून मागे सगळं गोड असतं ना। आता ह्या गावाला आम्हाला यंदा मुलगी करून चालायला काय म्हणतात ती पदार्थ केला। आता काय होते, भाकरी आम्ही करीत नाही जास्त, प्रत्येक गरीबातला गरीब म्हणून दहा भाकरी आमची। बरोबर। आता बघ आमचे 1 पोत्याच्या भाकरी असतात, म्हणजे 1 पोत्याची देणारे, कोणी 10 किलोचे, 5 किलोचे असे देणारे 1.5 लाख भाकरी त्यांची कुणाला काय उपाशी राहत नाही, कोणी काय नाही। उलट्या सकाळच्या आमच्या 1500 भाकरी शिल्लक राहतात, बेसन राहते एखादा टप शिल्लक सकाळची खात्यात बेसन चांगलं जास्त जरा प्रसाद म्हणून संध्याकाळी या थोडी बेसन भाकरी महाप्रसाद म्हणून खा, ग्रामस्थांची विनंती। चांगलं पुण्याचं काम आहे। आमच्या गावच्या दिंडीत पण जेवण असतं आमचं। होय, ते फार ह्याच्यापासून मला चांगलं 95 पासून जेव्हा सुरू झाली तेव्हापासून चांगले चला अन्नदान केलं चांगले, दिलेले कमी होत नाही असं म्हणतात आपण। एक दिवस देव आपल्याला 10 हाताने येतं, एवढी क्षमा तेच आणि आपली परंपरा आहे, आपण आरतीला परत जाऊ देत नाही। काय केलं चालायचं का बघून येतो चल। ओके।